रामकृष्ण हरी. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये सनातन वैदिक धर्माच्या विचाराच्या, मनोवादी विचाराच्या, प्रतिगामी विचाराच्या लोकांनी घुसखोरी करून वारकरी संप्रदाय हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी संतांचा रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून त्या ठिकाणी जय श्रीराम मंत्र रुजवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. संतांचा जो पांढरा वेश आहे तो त्या ठिकाणी बाजूला करून तिथं भगवीकरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे जे काही चाललेलं आहे हे संतांची विचारधारा सनातन धर्माच्या वर्णवर्चस्ववादी लोकांना, मनोवादी विचाराच्या लोकांना अडचणीची आहे. म्हणून हा संघर्ष आहे. आम्ही जी काही लढाई करतोय, सध्या जे काही घुसखोर म्हणून 20 लोकांची आम्ही नावं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली, त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांना जे आम्ही प्रश्न विचारलेत, 21 प्रश्न विचारलेले आहेत, त्या 20-21 प्रश्नांची उत्तर अजून कुणीही पुढे येऊन देऊन समर्पक सप्रमाण उत्तर अजून कुणीही दिलेली नाहीत. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, हे तुम्ही विसरताय का? हे कसं विसरू शकता तुम्ही? संतांनी अनेक प्रमाणे दिली. संतांचा जो भागवत वारकरी संप्रदाय आहे त्याचा आणि सनातन धर्माचा काहीही संबंध नाही. जो धर्म धर्म नावाचा शब्द आला, मग तो भागवतामध्ये आला, भगवद्गीतेमध्ये आला, रामायणामध्ये आला, तो संतांचा किंवा धर्म नावाने जो शब्द आला, हा धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म होता? रामायणामध्ये जो धर्म शब्द आला तो कोणता होता? रामाचा आणि रावणाचा धर्म वेगळा होता का? तुमच्या प्रचलित कुठल्याही धर्माची चर्चा नव्हती रामायण आणि महाभारतामध्ये, गीतेमध्ये. त्यावेळेस धर्म म्हणजे नीती धर्माची चर्चा होती. नीती विरुद्ध अनिती अशी ती लढाई होती. न्याय विरुद्ध अन्याय अशी ती लढाई होती. सत्य विरुद्ध असत्य अशी ती लढाई होती. पण आता जे धर्मांध विचाराने ग्रासलेले लोक आहेत, मनोविधी विचाराचे जे लोक आहेत, ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचं आहे, ते लोक हिंदू धर्म घेऊन ही चर्चा करतायत, सनातन धर्म घेऊन ही चर्चा करतायत. संतांनी जो धर्म शब्द वापरलाय तो नीती धर्म आहे, लक्षात ठेवा. किंवा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जो धर्म शब्द वापरलाय, कौरव पांडव एकाच धर्माचे होते तसं जर पाहिलं तर. त्यामुळं नीती विरुद्ध अनिती, सत्य विरुद्ध असत्य, न्याय विरुद्ध अन्याय, हे लक्षात ठेवा, हे धर्म. त्यामुळं तुम्ही आता जर का त्याला हिंदू धर्माचं नाव जोडत असाल, सनातन धर्माचं नाव जोडत असाल, तर ते चूक आहे. हे मी ठणकावून स्पष्टपणाने जबाबदारीने सांगतोय. त्याची अनेक प्रमाणे आहेत. मी जे आता सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही प्रचलित धर्म तिथं चिटकवलेला नाही, नीती धर्मच सांगितलेला आहे. आणि जातीवर्ण व्यवस्था संतांनी नाकारलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे संतांनी स्पष्टपणे नाकारलेलं आहे. आणि हे लोक आता वर्णवर्चस्वादी लोक जे स्वतःला संत आणि साधू म्हणून घेत आहेत, मी त्यांना नम्रपणाने सांगतो, संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये फक्त 36 संत होऊन गेले. ज्ञानदेव नामदेवांपासून जगद्गुरु तुकाराम महाराज निळोपरायांपर्यंत शेवटचे संत. त्यानंतर संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे 2 राष्ट्रसंत निर्माण झाले. त्यानंतर कुणीही संत पदापर्यंत पोहोचलेलं नाही, तसं आचार विचार कुणी केलेले नाहीत. त्यामुळं आताचे जर कुणी कीर्तनकार, बुवा, बाबा, महंत स्वतःला संत म्हणून घेत असतील आणि आम्ही धर्मप्रचार काम करतोय, धर्माचं काम करतोय असं जर म्हणत असतील, तर ते सपशेल चूक आहे. ते त्या ठिकाणी भोंदूगिरीच करतायत. कारण संतांच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, तुम्हाला तसं आचरण करावं लागेल, लोक आपोआप तुमच्या जवळ येतील. परंतु तुम्ही त्या ठिकाणी अहंकार आहे तुमच्याकडे, राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे षडविकार तुम्ही धुतले असले तर तुम्हाला साधू म्हणता येईल. 6 ज्याने धुतलेत त्याला साधू म्हणता येतं. त्यामुळं संतांचा विचार जो आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान काय सांगतं? आता विश्वात्मके देवे, विश्वात्मकाला देव मांडलेलं आहे त्या ठिकाणी. हे विश्वची माझे घर. तुम्ही म्हणू शकता का विश्वची माझे घर? तुम्ही नाही म्हणत. तुम्ही धर्माला, त्या हिंदू धर्माला त्या ठिकाणी जोडून, सनातन धर्माला त्या ठिकाणी जोडून धर्म संकुचित करण्याचं काम करताय. खरं तर हिंदू धर्म आणि सनातन धर्म याचा काही संबंध नाही. सनातन धर्माचे जे काही धर्मग्रंथ आहेत, अधिष्ठान ग्रंथ आहेत, ते वेगळे आहेत आणि संतांच्या वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत. संतांचा जो आराधना पद्धती आहे, आराध्य दैवत आहे, ते वेगळं आहे. सनातन धर्माची आराधना पद्धती, आराध्य दैवत हे वेगळं आहे. तिथे कर्मकांड, अंधश्रद्धा, व्रतवैकल्य, पुरोहितशाही आणि मनुस्मृतीचं समर्थन केलं जातं, जे वारकरी संप्रदायात संतांनी केलेलं नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मामंगळ. तुकाराम महाराज म्हणले, सकळासी येथे आहे अधिकार.
ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा धर्मपीठाला प्रश्न विचारल्यानंतर पैठणच्या धर्मपीठाला रागच आला होता ना, संतापलेच होते ना, चिडलेच होते ना. म्हणून तर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना वाळीत टाकलं गेलं होतं, त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं होतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा त्यांची गाथा बुडवली, प्रचंड त्रास दिला, हाल अपेष्टा केल्या. त्या तुकाराम महाराजांनी सुद्धा काय केलं होतं? धर्मपीठाला प्रश्न विचारले होते, वर्णवर्चस्व नाकारला होता, पुरोहितशाही नाकारली होती. म्हणून तर तुकाराम महाराजांना आणि सगळ्या संतांना त्रास दिला. संत चोखोबांना मंदिर प्रवेश दिला नाही. नंतरच्या अलीकडच्या काळात तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना की पूज्य साने गुरुजींनी पंढरपूरमध्ये दीर्घकाळ उपोषण केलं. कशासाठी? तर शूद्रातिशूद्रांना मंदिर प्रवेश मिळावा. जे यांच्या वर्णव्यवस्थेनुसार शूद्रातिशूद्र आहेत त्यांना मंदिर प्रवेश नव्हता. संतांच्या 12व्या शतकात किंवा 13व्या शतकाच्या काळामध्ये वेद पठन करण्याचा शूद्रांना अतिशूद्रांना अधिकारच नव्हता. जर कोणी वेद पठन केलं तर जीभ कलम केली जायची, वेद ऐकले तर कानात शिसं ओतलं जायचं. ह्या शिक्षा होत्या. कुठलं सांगता तुम्ही? त्यामुळे संतांनी मानवतेचा संदेश दिला, मानवतावाद जोपासला. त्या संतांनी वेदांच्या संदर्भात अनेक विधानं केलेली आहेत. त्या संदर्भात तुम्ही त्याचा प्रतिवाद करू शकत नाही. संतांनी, नामदेव महाराजांनी सांगितलं 12व्या शतकात, नाही याती वर्ण नाही वेदोक्त, नामेची संतृप्ती होती जीवा, नामा म्हणे नाम विठ्ठलाचे जपा, हाची मार्ग सोपा परब्रह्मी. एकनाथ महाराज नंतर म्हणाले 15व्या शतकात, वेदाचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची, श्रुतीचे निज वाक्य, पुराणीचे गुज, आमुचे आहे निज वेगळेची, तत्वांचे परमतत्व महत्वासी आले, आमुचे सोनुले नंदाघरी, एका जनार्दनी ब्रह्मांडाचा जीव, आमुचा वासुदेव विटेवरी. याचा प्रमाण आम्ही देतोय, तुम्ही हे खोडून दाखवा. त्यामुळे तुम्ही वैदिक धर्म, सनातन धर्म इथे आणू शकत नाही. तुमचा संबंधच नाही इकडे. तुम्ही त्या गादीवर नाचा ना, तुम्हाला भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलाय ना. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, धर्म आणि उपासनेचं स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलंय ना तुम्हाला. तुमच्या सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार तुम्ही जरूर करा, आम्ही तुम्हाला अडवत नाही. पण त्या सनातन वैदिक धर्म जो 16 संस्कार सांगतो, जो 18 पुराण सांगतो, 6 शास्त्र सांगतो, जे संतांनी नाकारलेले आहेत, ते तुम्ही नारदाच्या गादीवर येऊन, ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन तिथलं तत्वज्ञान इकडे मांडायचं काम करू नका. तुमची पुराणं, तुमचे 6 शास्त्र, तुम्हाला सगळं लखलाभ आहे. तुमचे 16 संस्कार तुम्हाला लखलाभ आहेत. ते संतांच्या गादीवरून, नारदाच्या गादीवरून सामान्य लोकांना तुम्ही सांगून त्यांचा बुद्धिभेद करू नका. हीच घुसखोरी आम्ही रोखायचं म्हणतोय. घुसखोरी म्हणजे काय? तर ही वैचारिक घुसखोरी आहे, तात्विक घुसखोरी आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद तुम्ही जो करताय. मागच्या 4 दिवसामध्ये जेव्हा मी 20 घुसखोरांची नावं जाहीर केली पत्रकार परिषद घेऊन, तेव्हा तर मला दंबाजी केली जाते. संभाजी भिड्यांचे धारकरी आहेत, ते वारकरी नाहीत. जे हिंसेवर आधारित काम करतायत, जे धर्मांध विचाराने काम करतायत, त्या धारकऱ्यांनी, जे रामकृष्णवीर पंढरपूरचे आहेत त्यांनी आणि त्यांच्या सर्व धारकऱ्यांनी मला दमदाटी देत आहेत, फोन करतायत, मेसेज करतायत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्याच पद्धतीनं रामगिरी महाराज असतील किंवा भास्करगिरी महाराज असतील, यांचे सुद्धा भक्त, जे अंधभक्त आहेत, ज्यांना तत्वज्ञान माहीत नाही, हे कोणत्या गादीवर बसल्यात ते नीट माहीत नाही, अशा अंधभक्तांनी मला त्यांच्या वतीने दमदाटी आणि फोन करून, मेसेज करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचं सत्र गेले 4 दिवस सुरू आहे. पण मी तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. मी जीवनाला घाबरत नाही. मी मरायला तयार आहे. जर साने गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं असेल, तर आता सुद्धा संतांच्या विचारामध्ये, भागवत वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये जर कोणी वेगळ्या विचाराची, विसंगत विचाराची, मनुवादी विचाराची, पुरोहितशाहीची कोणी घुसखोरी करत असेल, तर आम्ही ती विरोध करणार, ठामपणे विरोध करणार, लढत राहणार. तुम्ही आमच्यावर खोट्या फिर्यादी द्या, खोट्या कंप्लेंट द्या, पोलिसांनी त्याची शहानिशा करावी. आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही, आम्ही कुठेही कायदा हातात घेतलेला नाही. आम्ही प्रश्न विचारतोय, त्याची उत्तर द्या. 21 प्रश्न विचारलेत, त्यातल्या निदान 10 प्रश्नाची तरी समर्पक प्रमाणासह उत्तर द्या. तुम्ही मनुस्मृतीला विरोध करता की नाही करता? मनुस्मृती मानता की नाही मानता? चातुर्वर्ण व्यवस्था तुम्ही मानता की नाही मानता? याची उत्तर द्या ना. सर्व संतांना छळणारे, त्रास देणारे, अपमान करणारे, मारहाण करणारे लोक कोण होते? कोणत्या धर्माचे लोक होते? कोणत्या विचारधारेचे लोक होते? स्पष्टपणाने सांगा. छत्रपती शिवरायांना त्रास देणारे, 2दा राज्याभिषेक करायला लावणारे कोण लोक होते? जाहीरपणे सांगा. महात्मा फुले, सावित्रीबाई फुल्यांना छळणारे लोक कोण होते? महात्मा गांधींचा खून करणारे लोक कोण होते?
पानसरे कलबुर्गींचा खून करणारे कोण होते? पानसरेंचा आणि दाभोळकरांचा खून करणारे कोण लोक होते? कोणत्या विचाराचे लोक होते? स्पष्टपणाने सांगा. आजही तुम्ही मला धमक्या देताय, जीवे मारण्याच्या, त्रास देताय, शिवीगाळ करताय. कोणता वारकरी संस्कार तुमच्यावर झाला? संत सहिष्णुतावादी होते. दया, क्षमा, शांती ज्याच्या अंगी तो वारकरी असू शकतो. ज्याच्याकडे भेदाभेद आहे, जो हिंसक विचाराचा आहे, जो दुसऱ्याचा द्वेष करतो, जो कायदा हातात घेतो, जो धर्मांध विचाराने त्या ठिकाणी वर्तन करतोय, तो वारकरी असूच शकत नाही. संतांचं पसायदान माऊलींचं तुम्हाला पचत नाहीये. हे विश्वची माझी घरं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना तुम्ही तत्वज्ञानाच्या आधारे खोडून काढू शकत नाही. त्यामुळं तुम्ही सनातन धर्माचा बुरखा घेऊन वारकरी संप्रदायाचा हायजॅक करून ताबा घेण्याचा जो प्रयत्न करताय, तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सनातन वैदिक धर्माची, पुरोहितशाहीची, दहशतवादाची जी काही तुमची प्रक्रिया चाललेली आहे, घुसखोरी चाललेली आहे, ती आम्ही संत विचाराची त्या ठिकाणी विचारधारा सप्रमाण देऊन तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी घुसखोरी करू देणार नाही, घाबरणार नाही आम्ही. त्यामुळं आम्हा विष्णुदासा कुलधर्म कुळीचा विश्वास नामाचा एका भावी, असं तुकाराम महाराज म्हणलेले आहेत. वेदांच्या संदर्भात संत माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हणतात, जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचविले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया गभस्ती आशेषही मार्ग दिसती, तरी तेथुलेही काय चलिजती सांगे मज. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांच्या दुसऱ्या अध्यायातल्या 260, 261, 262, 263 ह्या सगळ्या ओव्या काय सांगतात? जरा त्याचा अर्थ सांगा आम्हाला समजून. माऊली 18व्या अध्यायामध्ये म्हणतायत, वेदू संपन्न होय ठाई, वेदू संपन्न होय ठाई, परी कृपणू ऐसा आणू नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याही. तिन्ही वर्णाच्या जो कानी लागला त्या संदर्भात महाराजांनी इथे संदर्भ दिलेत ना सगळे. तुम्ही कसं काय इथे आमच्यावर लागता? एकनाथ महाराज म्हणाले, वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन पुराणी कथन हेची केले, कलियुगा माझी नाम एक सार, व्यासाची निर्धार वचनोक्ती, तरतील येणे विश्वासी जे नर, तत्संगे दुराचार उद्धरती, एका जनार्दनी ऐसा हा अनुभव, प्रत्यक्ष सांगे देव उद्भव असी. तुकाराम महाराज म्हणाले, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार, 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत, तुका म्हणे नाम वेदांसी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. याचे अर्थ तुम्ही घेणार की नाही? अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रमाणे सांगता येतील. पण इतकं सगळं सांगून सुद्धा जर तुम्ही झोपेचं सण घेतलं असेल, तुम्ही षडयंत्र करून वारकरी संप्रदाय हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असाल, मनुवाद रुजवण्याचा प्रयत्न करत असाल, तर खरा वारकरी, खरा संतांचा पाईक, खरं तर कीर्तनकार म्हणजे केवळ वारकरी संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार हे प्रबोधनकार आहेत, पण ते मनुवाद मांडतात, जे त्या ठिकाणी सनातन धर्माचा विचार मांडतात, कर्मकांड मांडतात, 16 संस्काराचे विचार तिथे मांडतात, 18 पुराणाचं त्या ठिकाणी काहीतरी भाकड कथा सांगतायत. हे संतांचे विचार नव्हते. खर तर दिंडी चालक सगळे अनेक त्या ठिकाणी फडकरी आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदाय टिकवला आहे. त्यांच्यावर आम्ही नाही टीका करत, कुठल्याही फडकऱ्यांच्यावर मी टीका करत नाही, कोणालाही आम्ही घुसखोर म्हणत नाही. पण फडकऱ्यांच्या गादीवर राहून अलीकडच्या पिढीतले जे कोणी वारस आहेत, ते वास्कर बाबा, राणा वास्कर, खर तर त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या आजोबांचा खूप मोठा वारसा होता. पण राणा वास्कर मात्र संभाजी भिडेंचे धारकरी बनलेत. ते सनातन धर्माचा प्रचार प्रसार करायला लागले, ते मनुवादी विचारांचा प्रचार प्रसार करायला लागले. त्यामुळे राणा वास्कर हे वास्कर गादीचा अवमान करतायत, त्यांच्या आज्या पंजांचा अवमान करतायत, त्यांच्या परंपरेचा त्या ठिकाणी छेद देत आहेत परंपरेला. त्यामुळे राणा वास्कर संभाजी भिडेंचे धारकरी बनले असतील आणि त्या विचाराची इथं मांडणी करत असतील, तर त्याला आम्ही घुसखोर नाही म्हणणार तर काय म्हणणार? त्याच पद्धतीनं देगलूरकर गादीचं सुद्धा आहे. चैतन्य देगलूरकर, चंद्रशेखर देगलूरकर यांची नावं आम्ही जेव्हा घेतो तेव्हा त्यांच्या पूर्वजांचं आम्ही काहीच बोलत नाही. पण तुम्ही आता काय करताय? 2024च्या निवडणुकीमध्ये चैतन्य देगलूरकर, तुम्ही कीर्तनकारांच्या मेळाव्यामध्ये काय भाषण केलं? माझ्याकडे व्हिडिओ आहे, सगळं रेकॉर्डिंग, मी ते प्रसिद्ध करणारच आहे. काय सांगताय तुम्ही तिथे? कोणाचा प्रचार करायला सांगताय? हे देगलूरकर गादीची परंपरा होती का? भास्करगिरी महाराज, तुम्ही आसाराम बापूचं तिथं कौतुक सांगताय मला, जो बलात्कारी बाबा आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावली, जो शिक्षा भोगतोय, गुन्हेगार ठरवलाय कोर्टाने,
आणि तुम्ही त्याचं कौतुक सांगता आणि कळवळा सांगता. बलात्कारी बाबाचं कौतुक करून तुम्ही पुन्हा असं म्हणताय की त्यांना जर जेलमधून सोडलं नाही तर अनेक आसाराम बापू तयार होतील. हे सांगणारे भास्करगिरी महाराज, तुम्ही कर्मकांड वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करणारे भास्करगिरी महाराज, तुम्ही त्या गादीवर बसलाय. तुम्ही संतांच्या गादीवरून कीर्तन प्रचार करण्याचा तिथं त्या ठिकाणी घुसखोरी करू नका. तुम्हाला तो अधिकारच नाही. त्यामुळे बलात्कारी बाबाचं समर्थन करणारे भास्करगिरी बाबांना आम्ही काय म्हणावं? तुमच्या भक्तांना जरा सांगा, तुम्ही स्पष्टीकरण द्या कधीतरी की आसाराम बापूचं मी समर्थन करतोय, बलात्कारी बाबाचं समर्थन करतोय. भास्करगिरी महाराज हे सांगा जरा. रामगिरी महाराज श्रीरामपूरचे, तुमच्या काही भक्तांचे मला फोन येतात, भास्करगिरी आणि रामगिरी मला दमदाटी करतायत, शिवीगाळ करतायत. तुम्ही हे संस्कार केले का त्यांच्यावर? तुम्ही सहिष्णुता त्यांना शिकवली नाही का? लोकशाही शिकवली नाही का? संतांचे विचार शिकवलेच नाही. तुम्ही त्यांना धर्मांध बनवलं. तुम्ही त्यांना मनुस्मृतीचे विचार सांगता, तुम्ही त्यांना सनातन धर्माचे विचार सांगता आणि भाजपाचा तुम्ही प्रचार करता, RSSचा प्रचार करता, विश्व हिंदू परिषदेचा प्रचार करता. काय संबंध आहे? संतांच्या कोणत्याही ग्रंथामध्ये हिंदू शब्द नाही, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार नाही. नीती विरुद्ध अनिती, नीती धर्माचा संतांनी प्रचार प्रसार केलाय. सत्य असत्याचे मन केवले ग्वाही, मानिले नाही बहुमता, असं जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा सत्य धर्माचा त्यांनी प्रचार प्रसार केलाय. नीती विरुद्ध अनिती धर्माचा अनितीच्या विरुद्ध लढून नीती धर्माचा प्रचार. महाभारतात सुद्धा गीतेमध्ये श्रीकृष्णांनी नीती धर्म सांगितलाय. रामायणात सुद्धा प्रभू रामचंद्र नीती धर्म सांगतायत. आणि तुम्ही काय करताय? सनातन धर्म आम्हाला सांगताय. संतांनी किंवा गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेला धर्म हा नीती धर्म होता. पुन्हा पुन्हा मी अधोरेखित करून सांगतोय. त्यामुळे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी, धर्मावर आधारित राजकारण करण्यासाठी त्याला तुम्ही सनातन धर्माचा किंवा हिंदुत्वाचा मुलामा लावू नका. खरं तर हिंदू धर्म वेगळा आहे, हिंदुत्व वेगळा आहे. त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवील. हिंदुत्व म्हणजे केवळ हिंसा, हिंदुत्व म्हणजे केवळ भेदभाव, हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष, जो हिंदू धर्म शिकवत नाही. हिंदू धर्म म्हणतो वसुधैव कुटुंबकम. त्यामुळे हिंदू धर्म आणि हिंदुत्व याचा काहीही संबंध नाही. हिंदुत्व हे राजकीय अर्थाने आहे. आणि म्हणून ही 20 नावं जेव्हा घुसखोरांची आम्ही जाहीर केली तेव्हा माझा निषेध करायला रस्त्यावर किंवा पोलिसांना खोटी निवेदन माझ्यावर गुन्हे दाखल करायला कोण सांगतंय? तर संभाजी भिडेंचे धारकरी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते येत आहेत. कुणीही वारकरी दिंडीवाले, भजन मंडळ किंवा संतांचे खऱ्या अर्थाने पाईक असलेले वारकरी कुणी पुढे आलेले नाहीत माझा निषेध करायला. त्यांनी सर्वांनी माझं समर्थन केलंय. मी जी भूमिका घेतली, समस्त वारकरी संतांचे दिंडी चालक, भजन मंडळ, फडकरींनी सर्वांनी माझं समर्थन केलंय. खऱ्या वारकऱ्यांनी समर्थन केले. अनेक फडकरी आहेत, त्यांनी चांगलं काम करतात ना. त्या फडकऱ्यांच्या बद्दल आम्ही कुठं बोलतोय? बोललोच नाही, बोलणार पण नाही. गरजच नाही मला बोलणार. ते सातारकर फड असो, देवकर फड असो, अनेक फड, जळगावकरांचा फड असो, आजरेकरांचा फड, तिथं लोकशाही पद्धतीने गादीवर माणूस बसवला होता आजरेकरांच्या फडावर. अशा अनेक फडकरी आहेत. आम्ही वारकरी संप्रदायावर टीका करत नाही, वारकरी संप्रदायातल्या घुसखोरांच्यावर टीका करतोय, जे मनुवादी आहेत, पुरोहितशाहीवादी आहेत, जे संतांच्या विचारांना छेद देत आहेत, रामकृष्ण आर्य मंत्रपासून जय श्रीराम मंत्र रुजवतायत, वारकरी संप्रदायाचं भगवेकरण करण्याचा जे प्रयत्न करतायत, त्या मनुवादी विचारांना, प्रतिगामी विचाराच्या लोकांना आम्ही, घुसखोरांना विरोध करणार. तो लोकशाही मार्गाने करणार. आमच्यावर जरी गुन्हे दाखल केले तरी जेल भोगायला आम्ही तयार आहोत. मरणाला घाबरत नाही, जेलला घाबरत नाही. संतांच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर, मागे हटणार नाही. सप्रमाण बोलत राहू, लोकशाही मार्गाने बोलत राहू, सहिष्णुतेने बोलत राहू. आम्ही कोणालाही शिवीगाळ करणार नाही, दमदाटी करणार नाही. तुमच्यात हिंमत असेल ना, मुद्देसूद सप्रमाण प्रतिवाद करा, परिसंवाद का जाहीर, आम्ही यायला तयार आहोत. परंतु सनातन वैदिक धर्म आणि भागवत वारकरी संप्रदाय दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन्हीची तुम्ही मिसळ करू नका आणि सामान्य जनतेचा बुद्धिभेद करू नका. रामकृष्ण हरी.